ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता प्रिया ही मंगळागौरीच्या कार्यक्रमाची खराबी करण्यासाठी जेवणाची नासाडी करणार, पण मग सायली तिचा तिसरा डोळा उघडणार। आता नेमकं काय काय घडणार आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर आता आपण पाहतो की प्रिया ही फायनली सुभेदारांच्या घरी परत राहायला आली। पहिलं प्रियाचं कोणीच ऐकत नसतं, सगळे प्रियाला हाडूस करत असतात। त्यामुळे मग नेहमीप्रमाणे प्रिया ही अश्विनला मोहरा बनवते आणि अश्विनला पटवून सांगते की ती किती चांगली आहे, ती किती बदलली आहे, 7 वर्षात तिच्यावर किती अन्याय झाला आहे, तिला तिच्या कुटुंबापासून नवऱ्यापासून कशा पद्धतीने लांब राहावं लागलं, ती लहानपणी असताना हरवली, मधुभाऊंच्या आश्रमात लहानाची मोठी झाली, अनाथ म्हणून मोठी झाली, फायनली आईवडील सापडले पण त्याचा काही उपयोग झाला नाही। खूप सगळं रामायण महाभारत सतत 3-4 वेळा अश्विनला समजावून सांगितल्याच्या नंतर आता अश्विनला प्रियावरती दया येते आणि मग अश्विन प्रियाला एक दिवशी घरी घेऊन येतो। त्याबरोबर घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो। तर अश्विन हा आता घरातल्यांना सांगत असतो की तन्वी पूर्णपणे बदलून गेलेली आहे। तर मला काय वाटतं, आपण आता तन्वीला एक संधी देण्यासाठी काहीच हरकत नाही आहे। तिच्याबरोबर जे घडलं ते सुद्धा खूप वाईट आहे। लहानपणापासून ती अनाथ म्हणून वाढली, त्याच्यानंतर तिला तिचे आईवडील सापडले, पण हे सगळं घडून बसलं। तिला ना तिच्या माहेरचं सुख मिळालं, ना तिच्या सासरचं नवऱ्याचं कसलं सुख मिळालेलं नाही आहे। त्यामुळे आता जर ती सुधारली असेल, बदलली असेल, तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच तिला समजून घ्यायला हवं, तिला एक संधी द्यायला हवी। त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना अशी विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी प्लीज तिला आता समजून घ्या, तिला कमीत कमी एक संधी तरी द्या। त्याबरोबर आता अश्विनने हे एवढं सगळं बोलल्यावर प्रिया सगळ्यांसमोर हात जोडून उभी असते। तर आता कल्पना म्हणत असते, अश्विन अरे तू खरंच खूप सरळ साधा मुलगा आहेस, आजपर्यंत या मुलीने तुझा खरंच खूप फायदा उचललेला आहे, तू विसरला असशील, पण तुझी आई म्हणून मी नाही। ज्यावेळेस ह्या मुलीला जेल झाली त्यावेळेस तुझी अवस्था काय झाली होती हे मी माझ्या डोळ्याने बघितलंय। तेवढ्या सगळ्यातून आम्ही सगळ्यांनी कसं बसं तुला बाहेर काढलंय, पण आता जर पुन्हा तू याच मुलीला घरात घ्यायला सांगत असशील तर ही तुझ्या आयुष्यातली तुझी सर्वात मोठी चूक ठरेल। तर आता प्रियाच्या घरात येण्याची गोष्ट सायलीला सुद्धा पटत नसते, त्यामुळे ती सुद्धा अश्विनला समजावते, अश्विन भाऊजी हे बघा, मी तुम्हाला म्हणजे अक्कल शिकवते असं तुम्ही समजून घेऊ नका, पण खरंच मलाही वाटतंय की तुमचा हा निर्णय खूप नाही तर खूप जास्त चुकतोय। अहो ही मुलगी विश्वास ठेवण्याच्या लायक नाही आहे। सरडाही जितक्या पटकन रंग बदलत नसेल ना, त्याच्यापेक्षाही पटकन ही मुलगी रंग बदलते। त्यामुळे प्लीज जमलं तर हिच्यावर विश्वास नका ठेवू, ऐका माझं। गेल्या वेळेसही हेच झालं, मी तुम्हाला एवढ्या पोटतिडकीने सांगत होते, पण तुम्ही माझं नाही ऐकलं। तुम्ही प्रियाबरोबर लग्न केलं आणि तिला या घराचा उंबरठा ओलांडून घराच्या आत आणलं, त्यामुळे काय परिणाम भोगावे लागले आपल्या सगळ्यांनाच ते तर तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे। तरीही आज पुन्हा एकदा तुम्ही तेच करायला जाताय। मला कळत नाही आहे असं का बघताय तुम्ही। हे बघा, ही मुलगी या घरात येण्याने फक्त आणि फक्त घराचं नुकसानच होईल। तर आता अश्विन हा म्हणत असतो, मला सगळं मान्य आहे, पण या सगळ्यामध्ये तन्वीची सुद्धा काय चूक आहे। जे घडलं ते घडलं, आता आपण सर्वांनी तीच एकच गोष्ट जर धरून ठेवली तर यामध्ये आपल्या सगळ्यांचंच नुकसान आहे। तन्वीला मग समजून कोण घेईल, तिलासुद्धा आपण समजून घ्यायला हवं ना। आता ती कुठे जाईल, कुठे राहील, तिचासुद्धा थोडा विचार करायला हवा आपण। त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, आपल्याला काय गरज आहे तिचा विचार करण्याची, ती कोण आहे आपली, तुझी बायको, विषय संपला। जर तुला ती बायकोच नको आहे तर आपल्याला तिच्या विचाराची गरजच नाही आहे, आपला तिच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे, संबंधच नाही आहे। अश्विन कळतंय का तुला। त्याबरोबर अश्विन म्हणतो, दादा अरे तू असं का बोलतोस। त्यावर अर्जुन म्हणतो, मग काय बोलू, ह्या 7 वर्षांच्या पूर्वी तुझे बायको 2.5 वर्ष काय वागली होती हे तू विसरतोयस का। त्याबरोबर आता इथे अर्जुन हा त्याला सांगत असतो की ह्या मुलीला घरात घेण्याची गरज नाही आहे। तर आता पूर्णाजीसुद्धा म्हणत असते, अश्विन हे बघ बाळा, उगाचच्या उगाच आता सध्या आपलं घर सुखी समाधानाने नांदतंय, त्याच्यामध्ये नाश होईल। त्यापेक्षा ह्या मुलीला घरात न घेणं हाच आपल्या सर्वांसाठी उत्तम निर्णय असेल। गेली 7 वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली केवढी आनंदी आणि चांगली गेलेली आहेत, मग आता उगाच थोडक्यासाठी या मुलीला घरात घेण्याची काय गरज आहे। हे बघ, उगाचच्या उगाच तू ह्या मुलीला घरात घेऊन फक्त तुझ्या एकट्याच्या आयुष्याचं नाही तर सर्वांच्या आयुष्याच्या वाट लावण्याच्या गोष्टी करतोयस। कशाला उगाच तुला ही मुलगी तुझी बायको म्हणून हवी आहे, तुला दुसरी कोणीतरी आणखीन चांगली मुलगी मिळेल। त्याबरोबर सायलीसुद्धा अश्विनला म्हणत असते, अश्विन भाऊजी खरंच
अहो तुम्हाला खरोखर चांगली मुलगी मिळू शकते जी तुमची योग्य जोडीदार बनेल. आणि का असा विचार नाही करत आहे तुम्ही की तुम्ही एखाद्या दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडाल. मे बी ती खूप चांगली असेल, तुम्हाला समजून घेईल, सपोर्टिव्ह असेल, तुम्ही जसे आहात तसे स्वीकारणारी असेल, तुम्ही असंच बदला तसंच बदला सांगणारी नसेल. पण अश्विन कोणाचंच ऐकत नाही आणि तो प्रियाला घेऊन घरात येतो. आता सायलीचा मूड हा अजिबातच नसतो, ती उदास असते. इतक्यात तिला प्रतिमा आत्याचा फोन येतो. सायली आता प्रतिमा आत्याला फोनवरती सांगत असते की घरात प्रिया आलेली आहे, घरातल्या कोणाचाच मूड चांगला नाही आहे, घरात खूप वाटाघाटी होत आहेत, बऱ्याच गोष्टी ती तिला सांगते. 8-15 दिवसांनी परत प्रतिमा आत्या आता सायलीला कॉल करते, घरातल्यांची सगळ्यांची चौकशी करते. सायलीसुद्धा त्या दोघांची चौकशी करते. प्रतिमा आत्या म्हणत असते घरातल्या सगळ्यांचा मूड चांगला करण्यासाठी माझ्याकडे उत्तम कल्पना आहे. त्यावर सायली म्हणते काय, सांगा मला प्रतिमा आत्या, मी करायला तयार आहे. त्यावर प्रतिमा आत्या म्हणतात नाही, हे काम तू नाही करू शकत, हे मलाच करावं लागेल, तेव्हाच सक्सेसफुल होईल. त्यावर सायली म्हणते म्हणजे नेमकं तुम्ही काय करणार आहात. सायलीला प्रतिमा आत्या सांगते ते मी तुला नाही सांगत, ते तुला पूर्णाई आणि तुझी सासूस सांगेल. आणि त्या फोन ठेवून देतात. आता सायलीला मात्र प्रश्न पडून राहतो की नेमकं प्रतिमा आत्या असं करणार तरी काय आहेत. आता सायली प्रतिमा आत्या काय करणार या विचारामध्ये मग्न असते. तोपर्यंत प्रतिमा आत्या कॉल करतात आणि पूर्णाजी व कल्पनाला सांगत असतात सायली अर्जुनची बायको आहे, आपण एक काम करू, घरात मंगळागौरीच्या कार्यक्रमाची तयारी करू, तिच्या हातून आपण पूजा करून घेऊ. तसंही घरात आपल्या बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्यामुळे आता घरातलं वातावरण फारसं काही बरं नाही आहे. त्या बहाण्याने आपली दोन्ही घरं पुन्हा एकदा एकत्र येतील. त्याबरोबर आता प्रतिमा आत्याने ही कल्पना सुचवल्यामुळे पूर्णाजी आणि कल्पना नाही म्हणत नाही, त्या या गोष्टीसाठी तयार होतात. त्याबरोबर आता पुढे प्रतिमा आत्या म्हणत असते घरातलं वातावरण हे प्रत्येक वेळ दूषित असलंच पाहिजे असं काही जरुरी नाही. घरातलं वातावरण आपण बायकांनी चांगलं ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला वेगवेगळे काहीतरी पर्याय शोधून काढावेच लागतात, प्रयत्न करावे लागतात. त्याबरोबर कल्पना म्हणत असते ठीक आहे, मी सर्व काही तयारी करून घेते, कधी करायची मग आपण मंगळागौर. त्यावर प्रतिमा आत्या म्हणत असते की येत्या सोमवारी करू. त्याबरोबर लगेचच त्या ठरवतात की ठीक आहे. त्याच्यानंतर आता इकडे पूर्णाजी ही गोष्ट सायली खाली आल्यावर सायलीला सांगत असते की आपल्याला आपल्या घरामध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम करायचा आहे, घरात भरपूर बायका येतील तर त्यांची गैरसोय होता कामा नये, सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित झाल्या पाहिजे आणि ह्याच्याकडे जातीने तू लक्ष दे. त्यावर सायली ही होकार देते. तर विमलसुद्धा म्हणत असते तुम्ही काही काळजी करू नका पूर्णाई, मी आहे ना, मी सुद्धा सायली वहिनींना मदत करेन सगळ्या गोष्टींसाठी. त्याबरोबर पूर्णाजी म्हणत असते नाही, माझा तुम्हा दोघींवरती पूर्ण विश्वास आहेच, पण तरीही यावेळेस जरा प्रत्येक गोष्टीची जास्त जवळीकी घेऊन काळजी घ्या. कशाचीही काहीही नासाडी होता कामा नये, कशाचीही खराबी होता कामा नये, कोणीही घसरून पडता कामा नये, कोणालाही काही लागता कामा नये. आता खरं तर तिथे प्रिया असते आणि प्रियाला ऐकू जावं म्हणूनच पूर्णाजी या सर्व गोष्टी जोरात सांगत असते. त्याबरोबर सायली म्हणते की काळजी करू नका, कोणीही पडणार नाही, कोणीही घसरणार नाही, कोणालाही काही लागणार नाही आणि कुठल्याही पद्धतीच्या अन्नाची नासाडीसुद्धा होणार नाही. त्याबरोबर आता इथे हे सगळं बोलणं प्रिया ऐकते, तरीही निर्लज्जासारखी पुढे येते आणि म्हणत असते म्हणजे माझीसुद्धा या घरातली पहिली मंगळागौर आहे. नाही म्हणजे माझ्या आणि अश्विनच्या लग्नाला सुद्धा आता 7-8 वर्ष होत आली, पण मी तर तुरुंगात होते, त्याच्यामुळे माझी कुठली मंगळागौर आणि कसलं काय, मग हीच माझी पहिली मंगळागौर ना, आपण खूप चांगलं सगळं साजरा करू. त्याबरोबर कल्पना तिला सांगत असते तुला ह्या घरात राहायला दिलं आहे ना, तेच तुझ्यावरती उपकार केले, त्यामुळे आमच्या घरातल्या कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करू नकोस. ह्या घरात घेतलं आहे तेवढ्यात काय ते समाधान मान आणि मंगळागौरीच्या कार्यक्रमात हॉलमध्ये दिसूसुद्धा नकोस, तुझ्या खोलीच्या बाहेर येऊ नको, तू तुझ्या खोलीतच राहा, समजलं तुला. त्याबरोबर आता मात्र प्रियाला वाईट वाटतं. प्रिया आता रिक्वेस्ट करत असते की आई. त्याबरोबर कल्पना म्हणते मला आई म्हणूच नकोस, माझ्या मुलाने अश्विनने तुला या घरामध्ये आणलं आहे ना, म्हणून मला तुला या घरामध्ये घ्यावं लागलं आहे. नाईलाजाने मी मनापासून सून म्हणून स्वीकारून तुला या घरात घेतलेलंच नाही आहे मुळात, त्याच्यामुळे उगाचच्या उगाच माझ्याशी नातं जोडण्याचा अजिबातच प्रयत्न करू नको, मी कोणच नाही आहे तुझी, समजलं तुला. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते आई अहो पण. त्याबरोबर लगेचच आता ती तिला सांगायला लागते की गप्प बस, सांगितलेलं खरंच कळत नाही का गं तुला, मी तुला तेव्हाच सांगितलं होतं खोट्या बोलण्याचा तिटकारा आहे मला, चीड आहे, तरीसुद्धा तुला जे करायचं होतं तेच केलंस ना. आता मात्र प्रिया रडायची ॲक्टिंग करते आणि खोलीत जाऊन बसते आणि मग खोटे खोटे अश्रू पुसते आणि म्हणत असते आता तर मी बघतेच मला कोण कार्यक्रमाला येण्यापासून अडवतं ते आणि कसं अडवतं. नाही जरी या कार्यक्रमाची मी नासाडी केली तर माझं नाव मी प्रिया मधुकर सांगणार नाही, माझा मोहरा कधी कामाला येईल असा ती विचार करते. आता अश्विन
कामावरून येण्याची वेळ ज्यावेळेस झालेली असते, बरोबर त्याच वेळी आता प्रिया ही रडायची ॲक्टिंग करण्यासाठी सुरुवात करते. आता प्रियाला रडायलासुद्धा येत नसतं, नाटकही करता येत नसतं, त्यामुळे ते डोळ्यात ग्लिसरीन टाकते आणि आता ती तिथे बसते. त्याबरोबर आपोआप तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. ती फक्त डोळ्यातलं पाणी पुसायची ॲक्टिंग करत असते. आता खरं तर तिथे पाणी पुसतही नसते. जर पाणी पुसलं तर अश्विनला कसं कळणार की ती रडली आहे म्हणून. मग आता प्रिया उगाचच फुसफुसण्याचं नाटक करत असते. अश्विन आता खोलीत येतो आणि बघतो की प्रिया ही एकटीच बसलेली आहे आणि ती नाराज आहे. पूर्वी जसा अश्विन प्रेमाने प्रियाला विचारायचा तसा आता तो विचारत नसतो. तो त्याचं काम करत असतो. त्याबरोबर आता प्रिया विचार करते, अरे कसा माणूस आहे हा, स्वतःहून विचारतही नाही, आता मला सांगावं लागणार सगळं. आणि मग प्रिया सांगायला लागते, अश्विन बघ ना, अरे आपल्या घरात मी येऊन काहीच उपयोग नाही, जाऊ दे, मी नाही राहत आता इथे, मी निघूनच जाते. अश्विन म्हणतो ॲज यू विश. त्याबरोबर प्रिया लगेच म्हणते, अरे अश्विन असं काय करतोयस, घरात मी आली आहे खरी, पण येऊन माझा काही उपयोगच नाही आहे. कोणी माझ्याबरोबर चांगलं पूर्वीसारखं वागतच नाही आहे. सगळेजणं मला हडूस करत आहेत, सगळेजणं माझ्याशी वाईट वागत आहेत. घरात मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवला आहे पूर्ण आजीने आणि आईने, पण मला सांगितलं आहे की मी त्या कार्यक्रमात साधं सहभागीसुद्धा होऊ शकत नाही. मलासुद्धा त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे रे. अश्विन तू समजाव ना त्यांना प्लीज. अश्विन प्लीज, मी बदलली आहे ना, मी सुधारली आहे ना, मग मला एक संधी तर द्या. प्रत्येक वेळेस मला असं डावललं तर कसं होईल. त्याबरोबर आता अश्विन हा प्रियाला म्हणतो, हे बघ, ममाने आणि आजीने जे काही ठरवलं आहे ते योग्यच असेल, मी त्याच्यात पडणार नाही. प्रिया अश्विनला हातापाया पडून त्यांच्याशी बोलायला लावते. अश्विन आता नाईलाजाने त्या दोघींकडे जातो आणि त्या दोघींना म्हणत असतो की मी काय म्हणतो, येऊ देत ना तन्वीलासुद्धा मंगळागौरीच्या कार्यक्रमाला, आणि तसंही तन्वीच्या येण्याने असा कोणताच मोठा फरक पडणार आहे. तुम्ही तिला घ्या तुमच्यामध्ये, ती काहीही नासाडी करणार नाही किंवा कोणाशीही वाद घालणार नाही, काहीही खराबी नाही करणार ती या कार्यक्रमात, पण तिलासुद्धा घ्या सहभागी करून. असं प्रत्येक वेळेस जर तिला डावललं तर मग तिला एकटं वाटेल आणि मग मात्र काहीतरी वाईट होईल. त्यापेक्षा तुम्ही तिला तुमच्यात घ्या. त्याबरोबर आता अश्विनने एवढं सांगितल्यानंतर कल्पना आणि पूर्णाजीचा नाईलाज होतो. अश्विन त्यांना म्हणत असतो, किमान माझ्यासाठी तरी, ती माझी बायको आहे, आता ती या घरामध्ये आपल्या सगळ्यांबरोबर राहायला लागणार आहे, पण जर आपण तिला घरातल्या सदस्याप्रमाणे वागवलं नाही तर तिला वाईट वाटेल. किमान या गोष्टीचा तरी विचार करा प्लीज. मम्मा, पूर्णाजी, अगं ऐका ना माझं. त्याबरोबर आता मात्र इथे कल्पनातला इच्छा अजिबात नसते, तरीसुद्धा ती अश्विनच्या इच्छेसाठी या गोष्टीला तयार होते. पण ती अश्विनला सांगते, अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुझ्या बायकोने खरोखर काही खराबी करण्याचा किंवा एखाद्या गोष्टीचा नाश करण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे. पहिली तर मला खरंच इच्छाच नाही आहे तिला ह्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याची. त्याबरोबर आता सायली ही प्रतिमा कल्पनाला म्हणत असते की हे बघा आई, ठीक आहे, काही हरकत नाही, आपण घेऊया प्रियाला, आपल्यात यायचं आहे ना, येऊ देत तिला. त्याबरोबर आता इथे सगळ्यांनाच कळत नाही की नेमकं सायलीला झालं आहे काय, सायली आज प्रियाच्या बाजूने कसं काय बोलली. आता ही गोष्ट अर्जुनला ज्यावेळेस कळते त्यावेळेस अर्जुनला सायलीचं अजिबात पटलेलं नसतं. तो सायलीला जाब विचारतो, ओरडतो तो तिला की काय गरज आहे तुला उगाचच्या उगाच पुन्हा त्या मुलीला सगळ्यांमध्ये मिक्सअप करून घेण्याची, काय गरज आहे उगाचच्या उगाच पुन्हा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची, ह्या 7 वर्षांच्या पूर्वीचा भूतकाळ तू विसरली आहेस का. त्याबरोबर आता अर्जुन इतका चिडलेला असतो, ओव्हर पॅनिक झालेला असतो की सायली त्याला सांगते, शांत बसा 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 बसा, हे घ्या पाण्याचा ग्लास घ्या, पाणी प्या, रिलॅक्स व्हा. अर्जुन म्हणतो, काही नको आहे मला तुझ्याकडून. एवढ्या कष्टांनी एकतर तिला जेलमध्ये घालवलं होतं, एवढी शिक्षा वगैरे पूर्ण करून ती बाहेर आली आहे, तुम्हाला काय वाटतं ती सुधारली आहे. पण फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, असे क्रिमिनल जे असतात ना ते कधीच सुधरत नाही आणि कधीच बदलत नाही. त्यांच्यातली ती जी गुन्हेगारी वृत्ती असते ना ती तशीच असते, इवन ती वाढते, ती कमी होत नाही, कारण तुरुंगात त्यांना त्यांच्यासारखीच लोक भेटतात. त्याबरोबर सायली म्हणते, हो, वकिलाची बायको आहे मी, 7 वर्ष आता तुमच्याबरोबर संसार करते, मग तुम्हाला काय वाटतं या सर्व गोष्टी मला माहीत नसतील का. मान्य आहे सगळं मला, पण आता जर आपण प्रियाला आपल्यात यायला नकार दिला तर आपल्यावरती अश्विन भाऊजी नाराज होतील की नाही, आणि सध्या आपल्याला अश्विन भाऊजींना नाराज नाही करायचं, आणि म्हणून हा सगळा घाट घातला आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, आणि जर प्रियाने काही खराबी केली तर कार्यक्रमाची. त्यावर सायली म्हणते, नाही करणार. का करेल ती खराबी, ती जबाबदारी माझी, तुमची बायको असणार आहे तिथे, तुमच्या बायकोचा कार्यक्रम आहे, म्हणजे तो खराब नाही होणार. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, तुमच्या बायकांचं ना खरंच काय डोकं चालतं, कुठे चालतं ना खरंच कळत नाही. त्याबरोबर सायली म्हणत असते, मग नका एवढा विचार करू ना, तसाही मंगळागौरीचा कार्यक्रम बायकांचाच असतो, त्यात तुम्ही उगाच तुमचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही मस्त त्या दिवशी तुमचं काम करा,
ऑफिसला जा आणि चैतन्य भाऊजींच्या घरी रात्री निघून जा, कारण आम्ही संध्याकाळी कार्यक्रम करणार आहोत. अर्जुन म्हणतो मी चैतन्यकडेच जाणार आहे. त्यानंतर आता इथे प्रिया ही निर्लज्जासारखी साडी कुठली नेसायची, दागिने कुठले घालायचे, काय काय करायचं, नेहमीप्रमाणे याच गोष्टीत रमलेली असते. घरातली कामं वगैरे चार करावी या गोष्टींचं तिला काही घेणं देणं पडलेलंच नसतं. सगळी काही तिची तयारी वगैरे करून झालेली असते. तर आता इथे प्रतिमा आत्या आणि रविराज काकासुद्धा सायलीच्या मंगळागौरीसाठी आलेले असतात. प्रतिमा आत्यासुद्धा खूप छान रेडी वगैरे होऊन सायलीच्या मंगळागौरीला आलेली असते. आता घरात प्रियाला बघून रविराज काकांचा संताप होतो, पण आता घरात एवढं चांगला कार्यक्रम असल्यामुळे रविराज काका स्वतःला आवरतात आणि एकही शब्द बोलत नाहीत. तर आता लगेचच प्रतिमा आत्या ही म्हणायला लागते की सुरुवात करू आपण कार्यक्रमाला, जास्त वेळ घालवायला नको, म्हणजे नंतर आपल्याला खेळ खेळताना वेळ मिळेल पुरेल. त्याबरोबर लगेचच रविराज काकासुद्धा म्हणतात की हो, तुम्ही सगळे हे खेळ वगैरे खेळताय, अर्जुन कुठे आहे, मी त्याच्याबरोबर बसलो असतो. त्याबरोबर सायली सांगत असते हे आज चैतन्य भाऊजींकडेच थांबणार आहेत काका. त्याबरोबर रविराज काका म्हणतात अरे मला सांगितलं असतं तर मी सुद्धा आलो नसतो, मीही घरीच थांबलो असतो. पण आता प्रतिमा आत्या तिथे असल्यामुळे रविराज काकांना घरी जाण्याची इच्छा होत नाही, कारण प्रिया काहीतरी करू शकते असा त्यांनासुद्धा डाऊट असतो. त्यामुळे आता ते तिथेच थांबतात. खेळांना सुरुवात होते. पूजा वगैरे सायलीची करून झालेली असते. त्यानंतर सगळ्या बायका ह्या खेळात रमलेल्या असताना प्रिया ही आपल्यावरती कुणाचं लक्ष नाही आहे ह्या गोष्टीचा अलगद अंदाज घेते आणि किचनमध्ये जाऊन किचनमधल्या सर्व जेवणामध्ये एक्स्ट्रा मीठ टाकून देते. कशात मीठ, कशात लाल तिखट, कशात हळद पावडर, सर्व काही ती उगाच टाकून देते आणि सर्व जेवणाची नासाडी करते. त्यानंतर आता ज्यावेळेस सगळेजण जेवायला बसतात त्यावेळेस सगळ्यांना ही गोष्ट कळते आणि सगळ्यांचा डाऊट हा प्रियावरतीच येतो. सगळेजण प्रियाची चांगली कान उघडणी करतात, तिला सुनवतात. तरीही प्रिया या सर्व गोष्टींसाठी नाकबूल जात असते. मी काहीच केलेलं नाही आहे असं ती म्हणत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.